एजिंग तू थांबवू शकत नाही, एजिंग होणारच आहे. पण काय असायला पाहिजे, बायोलॉजिकल एज अँड प्रेझेंट एजमध्ये डिफरन्स आजकाल खूप आहे. म्हणजेच जर मनुष्य 40 वर्षाचा आहे तर तो 50 वर्षाचा दिसतो, हे आपण शॉर्ट करू शकतो. म्हणजे जर 40 वर्षाचा माणूस आहे तर तो 40 वर्षाचाच दिसेल. ह्याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम अँटीऑक्सिडेशन म्हणजे तेल न खाणे, हिरव्या भाज्या भरपूर खाणे, प्रोटीन कंटेंट हाय ठेवणे. प्रोटीन कंटेंट म्हणजे स्प्राऊट खाणे, कडधान्याचा वापर व्यवस्थित, तेल मसाला कमीत कमी खाणे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, जंक फूड कमी खाणे, म्हणजे आपण चिप्स, बर्गर्स, फ्राईड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जे करतो ते कमी खाणे. ह्या सगळ्या रुटीन्स जे आहेत, सॅलड इम्प्रूव्हमेंट, पाण्याचं कंडिशनिंग म्हणजे वॉटर इनटेक खूप वाढवणं. रफली नाही म्हटलं तरी 3 ते 4 लिटर पाणी शरीरात दिवसातून गेलं पाहिजे. जर पेशंटला जर किडनी डिसऑर्डर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी कमी करायला लागतं. तर ह्या पण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. पण ह्या एक जनरलाइज रुटीन आहे जे तुम्ही ठेवू शकता न्यूट्रिशनवरती, ज्याच्याने आपली जी डिग्रेडेशन जी आहे, कोलाजन डिग्रेडेशन म्हण किंवा एजिंग वाढणं जे म्हण, हे भरपूर प्रमाणामध्ये कमी होतं.